डोंबिवलीमध्ये राहणारं एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन दाम्पत्य सुरेश आणि मीना जोशी गेली अनेक वर्ष श्री स्वामी समर्थांची निस्सीम भक्ती करत होते। दरवर्षी ते सांगलीला स्वामी सप्ताह महोत्सवासाठी जायचे। यंदाही त्यांनी बसचं आरक्षण केलं होतं। सर्व तयारी झाली होती। त्या गुरुवारी सकाळी त्यांनी स्वामींची पूजा करून घरातून निघाले, पण वाटेत त्यांची रिक्षा रस्त्याच्या दुरुस्तीमुळे मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकली। त्यांनी रिक्षावाल्याला दुसऱ्या रस्त्याने जायला सांगितलं, ट्रॅव्हल्समध्ये फोन करून थांबायला सांगितलं, पण वेळ हातातून निसटत गेला। जेव्हा ते बसस्टँडवर पोहोचले तेव्हा बस निघून गेली होती। सुरेश चिडलेला होता, मीनाच्या चेहऱ्यावर नाराजी होती, पण तिनं शांतपणे एवढंच म्हटलं, स्वामी जे करतात ते योग्यच असतं, काहीतरी कारण असेल। दोघं तिथेच बाकावर बसले, शांत। संध्याकाळ होत आली होती। 2 तासांनी मीनाच्या मोबाईलवर एक बातमी आली, सांगलीकडे जाणाऱ्या बसचा साताऱ्याजवळ मोठा अपघात। तीच बस होती जिचे तिकीट त्यांच्याकडे होतं। क्षणभर दोघं थिजले। मीनाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं। सुरेश हळूच हात जोडून म्हणाले, स्वामी तुम्हीच वाचवलंत। आम्ही त्रासलो, चिडलो, पण तुम्ही आम्हाला काही वाईट होऊ दिलं नाही। काही न पाहता, काही न मागता स्वामींनी आपल्या भक्तांना वाचवलं होतं। त्या रात्री ते सांगलीला पोहोचले नाही, पण घरी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावला, पूर्ण श्रद्धेने आणि कृतज्ञतेने भरलेल्या डोळ्यांनी। अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा, मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन।